यानंतर आपण पुन्हा एकदा नाशिकमधील बातमी पाहतोय। संत कबीर नगर झोपडपट्टी परिसर आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल आहेत। बिबट्याचा शोध सध्या घेतला जातोय। 2 ते 3 नागरिक या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत। एक सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेला आहे, ज्यात हा बिबट्या स्पष्टपणे दिसतोय। या बिबट्यानं 2 ते 3 जणांवर हल्ला देखील केलेला आहे। नागरी वस्तीत हा बिबट्या शिरलेला होता आणि त्यामुळे एकच खळबळ माजलेली होती। काही नागरिकांवर या बिबट्यानं हल्ला देखील केलेला होता। 2 ते 3 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। या बिबट्याला सध्या पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या बिबट्याचा शोध सध्या घेतला जातोय। सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी जे त्या ठिकाणी होते त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या बिबट्याला सध्या वन विभागाचे अधिकारी शोधतायत। मंत्री गिरीश महाजन यांची या संदर्भातली काय प्रतिक्रिया आपण पाहूया। की या लोकांना बाजूला करणं सांगून आपण सगळ्यांना बाजूला करू आणि त्याच्यामध्ये तो घाबरतो, इकडे तिकडे सैराट पळतोय आणि मग हल्ला सुद्धा करतोय लोकांवर आणि मग पकडायला किंवा त्याला ते इंजेक्शन द्यायला थोडा त्रास होतोय। आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल नागरिकांना की आपण थोडं शांत राहावं, आपापल्या कंपाऊंडमध्ये घरामध्ये त्या ठिकाणी थांबावं। उगाच गंमत बघायची आहे, काहीतरी गंमत चालली आहे अशा या भावावर राहू नये। कुणाला तरी तो हल्ला करेल, कुठे जखमी होईल, उगाच कोणाला तरी दगावलं जाईल, कुठेतरी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून सगळ्यांनी संयम बाळगावा, शांतता बाळगावी। मागच्या काही दिवसांपासून वारंवार नागरी वस्तीमध्ये बिबट्या आढळून येतात। मग पुणे असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे, बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। परवा कॅबिनेटमध्ये अतिशय गांभीर्याने या विषयावर खूप वेळ चर्चा झाली। अनेक ठिकाणी या ठिकाणी चर्चा होत आहेत, लहान मुलांचे जीव जात आहेत, बळी जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून यांना कंट्रोल कसं करायचं, संख्या कशी कमी करता येईल, किंवा एक जी फिमेल असते ती एका वर्षामध्ये 2 वेळा प्रेग्नंट राहते आणि 4-4 पिल्लांना जन्म देते। त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की यांची संख्या किती वाढते आणि म्हणून यावर आता काय इलाज करता येईल, उपाय करता येईल, या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे। फॉरेस्ट मिनिस्टर आहेत, त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा चर्चा केली। ते काय उपाययोजना करतायत हे सुद्धा त्या ठिकाणी डेप्युटी सुद्धा काही पिंजरे घेऊन किंवा काय करून ते त्या ठिकाणी लावता येतील का, माणसं काही मॅनपॉवर वाढता येईल का या संदर्भामध्ये ट्रेन, ही सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। आणि कारण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणून ही माझी जबाबदारी आहे, कारण ही आपत्तीच आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की मीच थोडी जबाबदारी घेतो, आमचे अधिकारी घेतील आणि आपण निश्चित या संदर्भामध्ये लवकरात लवकर ही संख्या कशी कमी करता येईल, म्हणजे यांना सुरक्षित स्थळी कसे पाठवता येईल। मग वनतारामध्ये पाठवेल तर वनतारामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवू, सुरक्षित रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी पाठवू। या संदर्भामध्ये आमची चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्याच्यावर अंमलबजावणी होईल। भाऊ, हा जर परिसर बघितला एकाच वेळेला 2 बिबटे या ठिकाणी आलेले आहे आणि टीम जी आहे ती कमी पडतीये रेस्क्यू करत असताना, तर अतिरिक्त कुमक कुठून मागवण्याचा विचार आपण करणार आहात? काही निश्चित या संदर्भात अजून मी कुठे अधिकाऱ्यांना भेटलोय नाही, मी आत्ताच आलो, तुम्हीच मला घेतलेला आहे। त्यामुळे मला वाटतं की थोडं 10 मिनिटं मिळाले तर मी या संदर्भामध्ये माहिती घेतो आणि आपण तात्काळ याच्यावर उपाय। तर मंत्री गिरीश महाजन यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया पाहिली। अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे असं ते म्हणतायत आणि ज्या यंत्रणा आहेत त्या तातडीनं बिबट्याला जेरबंद करतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। पण बघ्यांची गर्दी देखील होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे, कारण बिबट्याचा आधीच 2 ते 3 नागरिकांवर हल्ला करून झालेला आहे। त्यामुळे बघे जर तिथं उपस्थित असतील तर बिबट्याला पकडताना कदाचित काही अनुचित प्रकार घडला तर त्या अनुषंगाने सुद्धा गिरीश महाजन यांनी यावेळेला नागरिकांना सतर्क केलेलं आहे, नाशिककरांना सतर्क केलेलं आहे। वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि बिबट्याच्या हल्ल्यात वन विभागाचेही काही अधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळते। नाशिकमध्ये भर वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला आहे। दुपारच्या सुमारास हा बिबट्या शिरला आणि तो आता एका बेकरीमध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर त्याला पकडण्यासाठी वन विभागाचं जे पथक आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि त्यांच्या मदतीने खरतर त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न जे आहे ते केले जात आहे। एकूणच एका व्यक्तीवर त्याने हल्ला देखील केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये जो आहे तो गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी वन विभागाचे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी रेस्क्यू करण्याचा जो प्रयत्न आहे तो यांच्याकडनं केला जातोय। खरतर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या कामगार नगर या परिसरामध्ये आता एका बेकरीमध्ये हा बिबट्या जो आहे तो शिरलेला आहे आणि त्याला
पकडण्यासाठी वन विभागाचं पथक असेल, पोलीस प्रशासन असेल, हे त्याला पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना जे आहे ते प्रयत्न करत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी काही नागरिक देखील होते, त्या नागरिकांवर देखील त्याने हल्ला चढवलेला आहे आणि यामध्ये ते जखमी झालेले आहे। आणि आपण जर बघितलं तर वन विभागाला रेस्क्यू करण्यासाठी जे आहे ते जे आहे या ठिकाणी जे आहे ते वन विभागाचं पथक जे आहे ते आटोकाट प्रयत्न करताना या ठिकाणी बघायला मिळतंय। परिसरामध्ये बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्यांना जे आहे ते पोलीस प्रशासनाने बाजूला केलेलं आहे आणि या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे राबवलं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि दुसरीकडे जर बघितलं तर काही नागरिकांवर त्यांनी हल्ला देखील केलेला होता। या ठिकाणी ज्यांनी बिबट्याला बघितलं हे नागरिक आपल्या सोबत आहे, आपण त्यांना विचारूया बिबट्या दिखा म्हणजे कधी बघितला आणि किती लोकांवर हल्ला केला होता? तो 3:45च्या आत आला होता, समोरून त्याने गेटच्या वरून उडी मारली, माझ्याकडे बघितलं, तो बाहेर गेला आणि तो बाजूला वॉचमॅन राहता त्यांच्यावर हमला केलाय त्याने। कधी दिसला का नेमकं काय घडलं होतं? 3:45 वाजता एक जणावर केलंय, ते पण या बंगल्यात 3:45 वाजता। 3:45 वाजता एक लोकांना जखमी केलंय? हा, एक तिकडे समोर। आतमध्ये कुठे काय तुम्ही लॉक वगैरे केलंय का तिथं? आता आम्ही लॉक वगैरे केलंय, तो बाथरूम जवळ गेलाय तिकडं। बाथरूम जवळ होता? किती मोठा होता काय त्याचा? तरी 3.5 फूट आहे तो। 3.5 फूट जर बघितलं तर आपण या ठिकाणी बिबट्या हा आतमध्ये शिरलेला आहे आणि या नागरिकांनी त्याला बघितलेलं आहे। एका नागरिकांवर खरं तर हल्ला देखील त्याने चढवलेला आहे आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेला आहे। आणि आपण जर बघितलं तर आता वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते त्याला रेस्क्यू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना करतानाचे जे दृश्य आहे ते आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर बाथरूमच्या परिसरामध्ये हा बिबट्या आहे आणि या नागरिकांनी त्याला तिथे लॉक केला आणि बाहेर पळालेला आणि रेस्क्यू करण्याचे जे आहे त्या ठिकाणी सगळं सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा जो धुमाकूळ आहे तो नाशिक शहरासह जर बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी सुरू आहे आणि अनेक नागरिक यामध्ये मृत्युमुखी देखील पडलेले आहे। आता नैसर्गिक अधिवास सोडून हा बिबट्या जो आहे तो मानवी वस्तीकडे वळाल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरलेले आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आता वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते त्याला रेस्क्यू करताय, त्यामुळे एकूणच आता त्याला रेस्क्यू करण्यामध्ये वन विभागाच्या पथकाला यश येतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र यामध्ये एक नागरिक जो आहे तो जखमी झालेला आहे। अजून काही लोकांवर हल्ला होऊ नये यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी खबरदारी घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। तर आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला होता आणि प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांच्याशी संवाद देखील साधलेला होता। पण आत्ताची जी अपडेट आहे त्यानुसार वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करतायत। सोबतीला पोलीस प्रशासन देखील आहेच, मात्र बघ्यांची सुद्धा खूप मोठी गर्दी आजूबाजूला दिसते आणि म्हणूनच आवाहन केलं जात आहे दहशत सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते। धुमाकूळ घातलाय बिबट्यानं नाशिकमध्ये असं सध्या तरी दिसतंय। नागरी वस्तीत या बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि 2 ते 3 नागरिक बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं समजतंय। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं अपडेट आपण जाणून घेऊया या संदर्भातली। महेश, आपण सातत्यानं या बिबट्याच्या हल्ल्याची जी बातमी आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होतात, काय अपडेट मिळतेय सध्या? या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते, कुठपर्यंत हे आलेत प्रयत्न?
अगदी खरं आहे अजिंक्य, खरं तर बिबट्या हा भर दुपारी वस्तीत शिरलेला आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. मात्र आता बिबट्या हा आक्रमक झालेला आहे आणि त्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर देखील हल्ला केलेला आहे. आणि यामध्ये वन विभागाचे जे कर्मचारी होते, जे रेस्क्यू करत होते, ते देखील रक्तबंबाळ जे आहे ते झालेले आहे. त्यामुळे एकूणच आता बिबट्या हा आक्रमक झालेला आहे. मात्र त्याला पकडण्यासाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी वन विभागाचे जे कर्मचारी आहे हे रेस्क्यू करताय. या ठिकाणी गिरीश महाजन जे आहे ते स्वतः या ठिकाणी जे आहे मार्गदर्शन जे आहे ते अधिकाऱ्यांना या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र बिबट्या जो आहे तो आक्रमक झालेला आहे. या अगोदर देखील त्याने एका कर्मचाऱ्यावर हल्ला केलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्याने हल्ला केलेला आहे. एक नागरिक आणि एक वन कर्मचारी जे आहे ते आता यामध्ये जखमी झालेले आहे. स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहे आणि बिबट्याला रेस्क्यू केलं जाते. मात्र हा बिबट्या जो आहे हा अजूनही आतमध्ये शिरलेला आहे. परिसरामध्ये बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झालेली आहे. पोलीस प्रशासनाला बळाचा वापर जो आहे तो या ठिकाणी करावा लागतोय. मात्र बिबट्या हा आक्रमक झालेला आहे. त्याच्यात एक वन विभागाचे कर्मचारी आहे ते रक्तबंबाळ झालेले आहे. एकूणच आता या वन विभागाच्या या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते आटोकाट प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि वन विभागाकडून देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आवाहन केलं जात आहे की या ठिकाणी येऊ नका, गर्दी करू नका. बिबट्या हा आक्रमक झालेला आहे, तो कुठल्याही क्षणी हल्ला करू शकतोय. आणि वन विभागाचे कर्मचारी देखील यामध्ये जखमी झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये बिबट्यांचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये 5 नागरिक जे आहेत ते या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहे. बरोबर आहे महेश. आणि तुम्ही मगाशी सांगत होतात की स्वतः मंत्री गिरीश महाजन सध्या घटनास्थळी आहेत आणि ते अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना देखील करतायत. गिरीश महाजन यांच्या सोबत संवाद साधता येऊ शकेल का? प्रयत्न करून बघितला तर समजेल आपल्याला कदाचित की काय नागरिकांना ते आवाहन करू इच्छितात, नाशिककरांना आवाहन करू इच्छितात. कारण नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा हल्ला होतोय आणि बघ्यांची सुद्धा खूप मोठी गर्दी आहे. अशा परिस्थितीत खरं तर गिरीश महाजनांनी केलेलं आवाहन हे फायदेशीर ठरू शकतं. तर माझी विनंती आहे आपल्याला की आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून पहा. अगदी खरं आहे. आपण जर बघितलं तर स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी आहे आणि ते आहे जे आहे ते या ठिकाणी जे रेस्क्यू करण्यासाठी स्वतः जे आहे ते मदत करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. स्वतः त्यांनी हातामध्ये जी आहे ती जाळी घेतलेली आहे आणि बिबट्याला पकडण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करत असल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. भाऊ खरं तर बिबट्या शिरलेला आहे. जर बघितलं तर आता ते कुठल्याही माध्यमांशी संवाद नंतर साधणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आता खरं तर नागरिक असतील, वन विभागाचे कर्मचारी असतील, यांना खरं तर त्यांचं काम करू द्यावं अशा पद्धतीचं आवाहन हे त्यांच्याकडनं करण्यात येत आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत की बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत आणि बिबट्या सध्या इकडनं तिकडे पळत असल्याचं दिसतंय. स्वतः मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी उपस्थित आहेत आणि ते वन विभागाच्या आणि पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देखील करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.